हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत अगदी मार्केटच्या चवीचे चना डाळ वडे. चवीला अप्रतिम लागणारे हे डाळ वडे बनवण्यासाठी सुद्धा खूप साधी सोपी प्रोसेस आहे आणि खूप कमी वेळ लागतो. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. इथे सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही टिप्स वापरल्या तर अगदी परफेक्ट चना डाळ वडे तुमचेही तयार होतील. तर नमस्कार, मी प्रिया. मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते. चला सुरुवात करूयात. तर हे बघा, चना डाळ मी इथे 200 ग्रॅम घेतली आहे आणि ती मी 4 ते 5 तासासाठी भिजायला ठेवली होती. आता त्यातलं पाणी स्वच्छ काढून घेऊयात आणि एका गाळणीमध्ये ते आपण गाळण्यासाठी ठेवून देऊयात. म्हणजे जे पण काही पाणी असेल ते निघून जाणार. असं आपण 10 ते 15 मिनटं ठेवूयात. तर हे बघा, इथे आपली सगळी डाळ एका गाळणीमध्ये घालून झाली आहे. हे आपण साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण डाळ वडे करण्यासाठी एक स्पेशल मसाला बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी खलबत्त्यामध्ये घेते आहे 1 छोटा चमच धणे, 1 छोटा चमच जिरे, त्यामध्ये जाईल 1 छोटा चमच बडीशोप, त्यामध्ये जाईल अगदी अर्धा छोटा चमच इतकं काली मिरी. आता हे सगळं आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही जर का मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे आपण हे जाडसर करून घेऊयात. तर हे बघा, इथे आपला हा असा स्पेशल मसाला तयार झाला आहे आणि इकडे आपलं डाळीतलं पाणीसुद्धा पूर्णपणे निघून गेलं आहे. आता आपल्याला यातलेच काही 2-3 चमच साईडला काढून ठेवायचे आहेत. तर हे बघा, 3 चमच मी इथे डाळ साईडला काढून ठेवते आहे. तिचा उपयोग आपल्याला नंतर करायचा आहे. आता ही उरलेली जी डाळ आहे ती एका मिक्सर जारमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. आता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. इथे मी थोड्या मोठ्या लसूण घेतल्या आहेत. त्यानंतर जाईल 2 इंच इतकं आल्याचा तुकडा. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे सुकी मिरची. 2 मिरच्या मी इथे त्यांच्या बिया काढून घेतल्या आहेत. आता हे आपल्याला अजिबात पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मध्ये मध्ये असं फिरवून घ्यायचं म्हणजे जाडसर असं वाटलं जाईल. आता इथे आपलं हे बघा वाटून झालं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. तर हे बघा, आता यामध्ये जाईल जे आपण साईडला काढून ठेवली होती चना डाळ ती. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा. इथे मी मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतला आहे. त्यामध्ये जाईल कढीपत्ता. हा एक मेन इंग्रेडियंट्स आहे. खूप मस्त चव येते कढीपत्ता घातल्याने. तो मी बारीक बारीक कट करून घेतला आहे. त्यानंतर खूप सारी कोथिंबीर मी इथे घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे. आता जो आपण स्पेशल मसाला बनवला होता तो यामध्ये घालून घेऊयात. आता डाळ वड्याला चांगली अशी बाइंडिंग येण्यासाठी इथे मी 2 चमच इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर जाईल हिंग. इथे मी अगदी पाव चमच इतकं हिंग घेतलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत आणि तांदळाच्या पिठाचा वापर नक्की करा. आपले वडे थंड होईपर्यंत कुरकुरीत राहतात. तर इथे आपलं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे. आता मी साईडला वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यातलंच 1 पळी इतकं तेल मी याच्यामध्ये गरम ओतून घेतलं आहे. म्हणजे आपले डाळ वडे चांगले असे वरून क्रिस्पी आणि आतून मऊ होतात. तर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण डाळ वडे करायला घेऊयात. तर इथे मी मीडियम साईजचे असे डाळ वडे बनवत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा गोळा पहिला करून घ्यायचं आणि दोन्ही हाताने प्रेस करून त्याला असं साईडने सुद्धा चांगलं असं शेप द्यायचं. हे बघा, इथे आपला एक डाळ वडा तयार झाला आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा करून घेऊयात. तर इथे बघा, आपण जराही पाणी न वापरता आपले परफेक्ट डाळ वडे असे अगदी इझिली बांधले जात आहेत. तर इथे मेन टिप म्हणजे आपल्याला जी डाळ आहे ती व्यवस्थित अशी पूर्णपणे गाळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे 5 करून घेतले आहेत. आता आपण ते फ्राय करायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं मीडियम गरम झालं की आपल्याला हे डाळ वडे त्यामध्ये घालायचे आहेत. डाळ वडे तळण्यासाठी आपलं तेल हे
मीडियम असं गरम झालं पाहिजे। एकाच वेळेला आपल्याला डाळ वडे जास्तसुद्धा नाही घालायचे, नाहीतर मग ते बरोबर शेकले जात नाहीत। आता हे आपण काही सेकंड म्हणजेच 30 ते 40 सेकंदापर्यंत एक साईडने अजिबात हलवायचं नाही। नंतर 30 ते 40 सेकंड नंतर एक साईडने चांगले असे फ्राय झाले कीच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी पलटी करून घेतले आहेत आणि एक साईडने चांगले असे शेकले गेले आहेत। आता आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमवरती चांगले असे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असा ब्राऊन कलर आला आहे। अजून एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे दोन्ही साईडने चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत। एकदा का आपली डाळ भिजलेली असली की अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी फटाफट हे आपले डाळ वडे बनून तयार होतात। ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा चहाबरोबर वगैरे करू शकता। खूप साधी आणि सोपी शिवाय झटपट होणारी आहे। त्यामुळे इथे सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरून ही तुम्ही रेसिपी नक्की एकदा या पावसाळ्यामध्ये बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरीच ट्राय करा। तर तुम्ही बघू शकता वडे हलकेसे असे वरती तुम्हाला तरंगताना दिसत असतील, तर ही एक मेन निशाणी असते वडे चांगले असे खरपूस भाजण्याची, म्हणजेच आतला कच्चेपणा निघून गेला की वडे असे तरंगायला लागतात। आता हे आपण काढून घेऊयात। तर सेम आपण बाकी उरलेले सुद्धा डाळ वडे इथे फ्राय करून घेऊयात। तर हे बघा अशा प्रकारे आपण बाकीचे सगळे फ्राय करून घेतले आहेत आणि इथे आपले तयार झाले मस्त असे कुरकुरीत डाळ वडे। चला तर मग या डाळ वड्यांबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत चटणीची रेसिपी बघूया। तर एका मिक्सर जारमध्ये मी इथे मोठे 2 चमच इतके शेंगदाणे भाजून घेतले आहेत। त्यामध्ये 2 चमच फुटाणा डाळ घेतली आहे, त्याऐवजी तुम्ही चणेसुद्धा घेऊ शकता। एक मीडियम साईजचा इथे मी टोमॅटो घेतला आहे बारीक करून। त्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक करून घेतली आहेत। 2 मोठ्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरा आणि चवीनुसार मीठ घालून घेतला आहे। आता यामध्ये इमलीचा पल्प घालूया। इमली मी 5-7 मिनिटं भिजायला ठेवली होती आणि त्याचा इथे मी पल्प काढून घेतला आहे। 1 चमच होईल इतका तो इमलीचा पल्प आहे। आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मिरची घालून घ्यायची आहे। मिरची इथे मी 2 घेतल्या आहेत। आता गरजेनुसार पाणी घालून हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात। तर ही आपली झटपट चटणीसुद्धा तयार झाली आहे। तुम्ही हे डायरेक्टसुद्धा खाऊ शकता किंवा तडकासुद्धा देऊ शकता। तर इथे मी तडका न देताच ही चटणी इथे घेतली आहे। तर हे बघा वरून मस्त असा कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा आपला डाळ वडा इथे तयार झाला आहे। आपण हे मस्त असे चटणीबरोबर सर्व करूयात। रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा। बाय बाय।